नमस्कार मंडळी, घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून चमचमीत भरलं वांग कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत। वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत। 2 ते 3 पाण्याने इथे मी वांगे स्वच्छ धुवून घेणार आहे। त्याच्यावरची धूळ माती निघून जाते आणि हे वांगे आता कट करून घ्यायचे। अशा पद्धतीने वांग्याचा पाठीमागचा जो देठ असतो तो थोडासा कापून घ्यायचा आहे आणि त्याचे जे काटे असतात ते पण आपण काढून घेणार आहोत। वांग्याला जर काटे कमी असतील तर ते काढायची गरज भासत नाही, कारण ते भाजीमध्ये शिजून जातात। आणि अशा पद्धतीने वांगे कट करून घ्यायचे। हे बघा, एका वांग्याचे आपल्याला 4 काप करायचे आहेत। व्यवस्थित चेक करून घ्यायचं, वांग्यात कीड वगैरे असू शकते। आता या ठिकाणी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। त्याच्यात 1 चमचा मीठ टाकून घेतलं आणि मिठाला छान विरघळू द्यायचं। त्याच्यामध्ये कापलेले वांगे सोडून टाकायचे। आता या ठिकाणी पाण्यामध्ये मीठ याच्यासाठी टाकायचं, आपले वांगे हे काळे पडत नाहीत। अशा पद्धतीने सगळे वांगे छानपैकी असे कापून झालेले आहेत। आता वांग्याला लागणारा मसाला तयार करून घेऊया। इथे मी खलबत्त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत। हे भाजलेले भुईमुगाचे शेंगदाणे आहेत। शेंगदाणे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असेल तर मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरी चालेल। त्याच्यानंतर 4 ते 5 मी लसणाच्या पाकळ्या सुद्धा शेंगदाण्याबरोबर कुटून घेतला आहे। हा कूट एका ताटामध्ये काढून घ्यायचा। शेंगदाणे असे ओबडधोबडच कुटून घ्यायचे आहेत। आता सगळा हा कूट ताटामध्ये काढून झालेला आहे। आता याच्यावर मसाले घालून घेऊया। 1 चमचा लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। स्वच्छ अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं तेल टाकायचं। इथे मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे, म्हणजे हा जो मसाला आहे हा थोडासा ओलसर होतो। अशा पद्धतीने आपल्याला वांगे भरण्यासाठी जो मसाला लागणार होता तो तयार झालेला आहे। आता हा मसाला वांग्यात भरून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरायचा आहे। आता एका कढईमध्ये मी 2 पळी तेल घातलेलं आहे। साधारण 4 चमचा तेल घालायचं। अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी आणि जिरं छान तडतडल्यावरती जो थोडासा मसाला उरलेला होता हा मसाला तेलामध्ये टाकायचा आणि त्याचप्रमाणे जो वांग्यामध्ये आपण मसाला भरला होता ते मसाला वांगी आपण तेलामध्ये टाकून छान असं 2 ते 3 मिनिट परतून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी आपल्याला हे वांगे परतवून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये मीठ टाकायची गरज पडत नाही, कारण आपण आधीच मसाल्यांमध्ये मीठ भरलेलं होतं। गरज वाटली तरच मीठ याच्यावरून टाकायचं। थोडंसे वाफ देऊन घेतली आणि याच्यानंतर फक्त अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि परत झाकण ठेवून मीडियम टू हाय फ्लेमवरती हे वांगे शिजवून घ्यायचे आहेत। थोड्या वेळानंतर वांगे चेक करून घेऊया। हे बघा, मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता वांगे शिजले का नाही ते चेक करून घेऊया आपण। वांगे अजून शिजायचे बाकी आहेत। हे बघा, व्यवस्थित अजून वांगे शिजलेले नाहीत। परत एकदा याला फक्त 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून वाफेवरती शिजवून घेऊ। तर इथे वांगी शिजण्यासाठी थोडेसे पाण्याची गरज पडणार आहे, त्याच्यामुळे मी इथे वरून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकल्यामुळे मसाला हा खाली लागत नाही। छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून
याला 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहेत। वांग्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे। मसाला बघू शकता तुम्ही, छान असा कलर याचा खूप सुरेख आलेला आहे। आता वांगी शिजले का नाही ते चेक करून घेऊ। हे वांगे पूर्णपणे शिजलेले आहेत। एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। गरमागरम चपाती सोबत वाढायचे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।